सदलग्यात सर्व रोग तपासणी शिबिराचा 300 रुग्णांना लाभ। सदलगा येथील वेदांत फाउंडेशन व पद्मावती डोळ्याचा दवाखाना शमनेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग तपासणी शिबिर आज श्री विद्यासागर भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, महावीर उदगावे, रणजित उर्फ मुन्ना पाटील, उदय पाटील, शांतीनाथ गवळे, राजू हुद्दार, राकेश बनवन्ना, अभिनंदन काळे, सिकंदर डांगे, बाहुबली लट्टी मर्डे, ओग्याप्पा पुजारी, भरत सपकाळे, माणिक चंदगडे या मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले। या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्रपटल व इतर नेत्र रोगावर मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, पोटविकार, वंध्यत्व, अपेंडिक्स, हार्निया, मूळव्याध आणि आयुर्वेदिक व पंचकर्म यावर उपचार आणि माहिती व मार्गदर्शन करण्यात आलं। या शिबिराचे संयोजक संजय बेळकुडे आणि तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश चौगले, डॉक्टर पद्मजा चौगले, डॉक्टर इरफान बेग, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर संतोष कांदेकर, डॉक्टर वीर कुमार उत्तुरे, डॉक्टर तेजपाल चेंडके, डॉक्टर अनिल गोसावी, डॉक्टर संजय बेळकुडे, पूजा कोळी, विद्या माळी, पूजा देशनूर, अंकुर ब्लड बँकेचे डॉक्टर गौरव सावंत, डॉक्टर कांतेश वठारे, डॉक्टर दीपा भोसले, गजानन सावंत, समर्थ बंडगर इत्यादी डॉक्टरांसह इतर सहाय्यक या शिबिरासाठी उपस्थित होते। या मोफत आरोग्य शिबिराचा 300 रुग्णांनी लाभ घेतला। या मोफत सर्वरोग तपासणी शिबिरासाठी सदलगा परिसरातील भैनाकवाडी, मलिकवाड, शमनेवाडी, जनवाड, बोरगाव इत्यादी परिसरातील अनेक रुग्ण तपासणीसाठी आले होते। महानकर न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा। आयोजित केलेला आहे। तर या सर्व डॉक्टरांच्या वतीनं मी वेदांत फाउंडेशन यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो। गोरगरिबांना आज सर्व जाती धर्मातल्या असू दे किंवा हे असू दे, शारीरिक संपत्ती ही फार मोलाची संपत्ती आहे। हे संपत्ती मिळवण्यासाठी काही लागत नाही, फक्त डॉक्टरांचा सल्ला, वेळोवेळी सल्ला घेणे आणि आपली संपत्ती आपली जपणे। कारण आजकाल जमान्यामध्ये सगळं मिळेल परंतु शारीरिक संपत्ती जे मिळणार नाही। तर या गोरगरिबांना या सेवेतून या लोकांना सेवा मिळावी यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाबद्दल मी पुन्हा तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथं जास्तीत जास्त लोकांना आमच्या डॉक्टर टीमतर्फे सेवा मिळू दे अशी मी अपेक्षा व्यक्त करून